कशाला ठेवायचं फ्रीज बीज मध्ये पाणी ग? हा, जरा छान असं मातीचं भांड घेऊन यायचं, त्याच्यात पाणी भरायचं, असं कसं गारगार नॅचरल गारगार लागतं. काय तुम्ही आजकालच्या सुना, काय ग हे हे सगळं पोरांना खायला घालता तुम्ही, आणि मग पोरं आजारी पडतात. मग बोलता हे झालं ते झालं. जरा पौष्टिक खायचं, छान भाकऱ्या बनवायच्या, भाजी खायची, कुरड्या वगैरे विकत आणून खायच्या. ते नाही मॉडर्न सुना. काय ग, काय आणलंय? अहो ते होम डेकोरचे चला सामान. आपलं उगाच काहीतरी ते ऑनलाईन फिनलाईन मागवत राहायचं. छान असं हँडमेड गोष्टी वगैरे दुकानात जाऊन घ्यायच्या ना, आणि त्या लावायच्या घरामध्ये. काय छान दिसेल घराला सगळं. ते नाही, आपल्या आणतात मॉडर्न गोष्टी. चल ग, चालले मी. अहो कुठे चाललात? घर सोडून चालली. हो असं काय करताय? अगं मस्करी केली ग तुझी. सावंत काकीने सांगितलं इकडे ना महालक्ष्मी सरस एक्झिबिशन भरलंय म्हणून. काय बोलता काय? सगळ्यात मुंबईतलं मोठं एक्झिबिशन आहे. 5,000 पेक्षा जास्त स्टॉल लागतात तिथे. हो ते काय आहे, आपल्या इकडच्या गरजू बायका असतात ज्यांच्याकडे कामं नाहीत काय नाही ना, त्यांना ना बिझनेस उभं करायला मदत करतात ती लोक. मग तिकडे आपल्याला साड्या, वेगवेगळ्या प्रकारचे ब्लँकेट्स, परत त्या चटया असतात ना वेगवेगळ्या हँडमेड, परत गळ्यातली कानातली सगळं, खायच्या पण गोष्टी, कुरडया वगैरे सगळं मिळतं तिथे. हा, आणि माझं एक दुपारचं जेवण बनवू नको माझं. पण का? अगं तिकडे 100हून जास्त फूड स्टॉल लागतात, तिकडे जेवण येईन ना मी. चालेल येते. चालेल. बाय. ओके ओके, चल तुम्ही बाय. पण यायला विसरू नका.